ऊन पण मस्त पडलं मित्रांनो, आज भारी वातावरण आहे. काय बकऱ्या आहेत या. हे बघा मित्रांनो, पुन्हा एकदा आलेले आहेत मेंढर. बकऱ्या खूप मोठ्या आहेत त्या मित्रांनो. गावठी बकऱ्या आणि ह्या बकऱ्यामध्ये खूप फरक आहे. बस थांबले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी चाललेलो आहे जंगलामध्ये लाकड आणायला. तुम्हाला मी सांगितलेलं होतं काल, तर आपण चाललेलो आहे. बघू लाकड किती मिळतात ते. आज बायकोला नाही आणलं, कारण की तिला आज बायको आलेली आहे. तिला कपडे धुण्यासाठी सांगितलं आहे, तर ती कपडे धुवायला जाईल. मी एकटाच आलेलो आहे. तर चला मित्रांनो, हा बघा सध्या एवढ्याच फाट्या जमा केल्यात, अजून करायच्या आहेत. तर जातो. हे बघा इकडे कसं जंगल आणि जंगल आहे. हा बघा आपला लाकडांचा भारा तयार झालेला आहे. आता आपण उचलू आणि जाऊया घरी. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया घरी. आपला फाट्या काढून झालेल्या आहेत. आता 20-25 मिनटं लागतील जायला घरी. तर घरी गेल्यानंतर भेटतो तुम्हाला मी. ओके, तर चला. तर मित्रांनो, या दुपारचं जेवायला 1 वाजलेला आहे. आता घेतो जेवून, नंतर मग करतो आराम. भेटूया आपण संध्याकाळी. मित्रांनो, 5 वाजलेत आणि खूप गडगडायला लागले आमच्याकडे. तर आणि त्यात काय झालं आहे माहिती आहे का सगळे शेतकऱ्यांनी भात कापून पाडलेलं आहे. त्याच्यामुळं आता त्यांना नाही जमा करवत. आता पाणी जर पडला तर पूर्णपणे भिजून जाईल त्यांचं सगळं भात आहे ते. एक थोडीशी काळजी वाटते त्यांची. तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती नाही. हे बघा, इथे तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल ना, हे भारे. आणि तिकडे वरती शेतामध्ये भारे बांधायला लावलेत. हे सगळं कापून टाकलं आहे. पाणी जर पडला तर संपूर्ण भिजून टाकतील. आणि दुसरं एक तुम्हाला शेत दाखवतो, आमच्या घरातून आहे ते. हे बघा मित्रांनो, हे एक पूर्ण शेत त्यांनी कापून टाकले. पाणी पडलं तर सगळं त्यांचं. पाऊस जर मित्रांनो अचानक पडला तर खूप शेतकऱ्यांची वाट लागून जाईल. सगळे कापून टाकलेले आहेत भातं, ते सगळं भिजून टाकतील. मग त्यांना फायदाच होणार नाही. तर पाऊस नाही पडायला पाहिजे. तर उद्या आई बाबा येतील घरी. त्यांना सांगितलं आहे, पाऊस 2 दिवस सांगितलेला आहे, तर तुम्ही घरी या. तर ते बहुतेक उद्या येतीलच घरी. तर आम्ही मित्रांनो लवकर स्वयंपाक करायला लावलेला आहे. स्वयंपाक करून वरती आमचं घर आहे, तिकडे जाणार आहेत आम्ही. तर बायकोला सांगितलं पटापट स्वयंपाक कर आणि आपण जेवण तिकडेच घेऊन जाऊ वरच्या घरी जेवायला.
कारण की इकडे थोडंसं भीती आहे ना, व्यवस्थित घर नाही आहे, खालचं आहे ते, त्याच्यामुळं मग. तर मित्रांनो, हा होता एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. शेवटी एवढंच म्हणे, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.